तलवारी पलीकडचे शिवराय. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकर भोसले. तलवारी पलीकडचे शिवराय या संकल्पनेतील 4थ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, याप्रमाणे शिवरायांचे आदर्श विचार आणि या विचारावर आचरण यामुळे प्रजा प्रेरित होऊन या राजांच्या पाठीमागे कशी उभी राहिली आणि कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडावा त्याप्रकारे सर्व बाजूंनी गुलामगिरीत अडकलेल्या भारत देशामध्ये सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्य कसं जन्माला आलं हे आपण पाहिलं. 6 जून 1674 रोजी वयाच्या 44व्या वर्षी रायगडावर राजेंना राज्याभिषेक झाला आणि राजे छत्रपती बनले. मित्रांनो, आयुष्यातले सुरुवातीचे 10 ते 12 वर्ष बालपणाचे जरी सोडले तरी पुढच्या केवळ 32 वर्षामध्ये राजेंचा प्रवास हा जहागीरदारांचं पोर ते छत्रपती असा झाला. या प्रवासाने मागच्या 10 पिढ्याची गुलामगिरी संपुष्टात आणली. एवढंच नाही तर महाराजांनी शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचा आदर्श पुढे येणाऱ्या असंख्य पिढ्यांना घालून दिला. आता स्वराज्य हे एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलं होतं. सर्व शत्रूंना आता स्वराज्याची जरब बसली होती. 1659 मध्ये ज्यावेळेस स्वराज्यावर अफजलखान चालून आला त्यावेळेस हे अफजलखानाने आदिलशाच्या दरबारामध्ये शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वराज्याचा घास घेईन आणि शिवाजीला जीवन किंवा मृत पकडून आदिलशाच्या समोर उभा करेन. पण मित्रांनो, 1673 मध्ये ज्यावेळेस आदिलशाचा सामर्थ्यवान सरदार बहलोल खान स्वराज्यावर चालून येत होता त्यावेळेस याच आदिलशाच्या दरबारामध्ये यांनी शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजीला आदिलशाहीचा घास घेऊ दिला जाणार नाही. ज्यावेळी शिवाजी राजाने आरमाराची स्थापना केली त्यावेळेस एक पोर्तुगीज अधिकारी आपल्या वरिष्ठांना लिहित होता की शिवाजीच्या आरमाराची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण त्याचा आरमार एवढ्या सुमार दर्जाचा आहे की केवळ आपलं एक लढाऊ गलबत या शिवाजीच्या पूर्ण आरमाराला नष्ट करू शकतं. पण मित्रांनो, पुढे 1679 मध्ये खांदेरीच्या बेटावर किल्ला बांधताना आपल्या मराठी आरमाराने इंग्रज आरमाराचा सपाटून पराभव केला. त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी आपल्या वरिष्ठांना लिहितो की शिवरायांच्या मराठ्यांच्या आरमारामध्ये असलेल्या स्वदेशी बनावटीच्या संगमेश्वरी प्रकारच्या बोटी जोपर्यंत आपल्या आरमारात आपण समाविष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्या आरमाराचा या शिवाजीच्या आरमारापुढे टिकाव लागणार नाही. अशा प्रकारे सर्व काही बदललं होतं. पण एक गोष्ट मात्र आजही बिलकुल बदलली नव्हती, ती म्हणजे शिवाजी राजेंचं प्रजेवर असलेलं प्रेम. 1677 मध्ये ज्यावेळेस महाराज दक्षिण विजयाच्या स्वारीवर होते त्यावेळेस कर्नाटकातल्या एका लढाईमध्ये नागोजी जयदे नावाचा 18-19 वर्षाचा तरुण मुलगा स्वराज्याच्या कामी आला आणि त्यानंतर या नागोजी जेतेची पत्नी सती गेली. ज्यावेळेस राजेंना हे समजलं की मूलबाळ होण्याच्या आधीच नागोजी जेते युद्धामध्ये कामी आला आणि पती सती गेली याचे महाराजांना खूप वाईट वाटले. दक्षिण विजय संपून आल्यानंतर या स्वराज्याचे छत्रपती चक्क नागोजी जेतेच्या आईला भेटण्यासाठी कारी या गावी गेले. मित्रांनो, ज्यावेळेस राजे हे जहागीरदाराचं पोर होतं त्यावेळेस सुद्धा रयतेच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी ते रयतेच्या झोपडीमध्ये जात होते. आणि आज राजे स्वराज्याचे छत्रपती झाले तरी सुद्धा व्यक्तिगत आयुष्यातले दुःखाचे डोंगर बाजूला ठेवून हा राजा या जनतेच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी त्यांच्या घरी जात होता. हेच या राजांचं वेगळेपण होतं आणि म्हणूनच प्रजा ही या राजावर जीव वळवून टाकत होती. आता राज्याभिषेक झाला
पण राज्याभिषेक झाला आणि महाराजांचं वर्चस्व जसं जसं वाढायला लागलं तसं तसं औरंगजेब तडफडत होता. तो आता अल्लाशीच भांडत होता, हे खुदा, या सर्व मुस्लिम पातशाह्या पालत्या घालून हिंदू पातशाही तयार करण्याची तुझीच इच्छा आहे का? पण जरी तुझी इच्छा असली तरी मी हे होऊ देणार नाही. असा संकल्प करून 7 लाखाची फौज घेऊन औरंगजेब स्वराज्यावर चालून येण्यासाठी निघाला. महाराजांना हे समजलं. महाराजही तयारीला लागले. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच खेळ चालू होता. नियतीनं उलटा डाव टाकला आणि महाराजाला देवाघरचं बोलावणं आलं. महाराज शांत होते, कारण या जाणत्या राजाला या जगरहाटीची निसर्ग नियमाची कल्पना होती. ज्या प्रकारे 1296 मध्ये याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानेश्वर महाराज शांतपणे जिवंत समाधी घेतली, त्याच प्रकारे निश्चिंत आणि शांत मनाने महाराज अनंताच्या प्रवासाला निघून गेले. या अनंताच्या प्रवासाला निघून जाताना महाराज एवढे शांत आणि निश्चिंत होते की कदाचित महाराजांच्या मनामध्ये हे विचार असावेत, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे स्वराज्य, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि खरंच झालं मित्रांनो, महाराज जरी शरीर रूपानं या प्रजेतून, या रयतेतून निघून गेले असले तरी ते त्यांच्या कार्याच्या आणि आदर्शाच्या रूपानं जिवंत होते. त्यांनी मनामध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासाच्या, स्वाभिमानाच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वरूपानं जिवंत होते. राजेनंतर स्वराज्याची धुरा संभाजी राजेकडे आली. पण ज्यावेळेस महाराज गेले आणि औरंगजेब 5 ते 7 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत आहे असं म्हटल्यानंतर त्या गोव्याचा पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी, मुंबईचा इंग्रज सर्वजण स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी तयार झाले. पण संभाजी राजे म्हणजे शिवबांचा छावा होता. छाव्यासारखा लढला. 9 ते 10 वर्ष या औरंगजेबाला आणि सर्व शत्रूला झुंजवत ठेवलं. पण आताही नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि नियतीनं या मराठ्यांची, या महाराष्ट्राची परीक्षाच घ्यायची असं ठरवलं होतं असं वाटतं. दुर्दैवानं संभाजीराजे जिवंत औरंगजेबाच्या हाती सापडले आणि ज्या प्रकारे 1318 मध्ये हरपाल देवांची कातडी सोलून देवघरीच्या दरवाजावर लटकावण्यात आलं होतं, ज्या प्रकारे 1559 मध्ये विजयनगरचे राजा रामराय यांचा छळ करून, हाल करून हत्या करण्यात आली होती, त्याच प्रकारे त्याच वंशावळीनं इथल्या समाजामध्ये दहशत बसवण्यासाठी संभाजीराजेंचे हाल करून मारले. पण मित्रांनो, हा आज महाराष्ट्र पूर्वीचा महाराष्ट्र नव्हता. हा आईसाहेबाचा महाराष्ट्र होता. हा शिवबांचा महाराष्ट्र होता. हा शिवबांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र होता. हा स्वाभिमानाने, अस्मितेनं भरलेला महाराष्ट्र होता. नियतीच्या प्रत्येक गावगणीस पेटून उठणारा महाराष्ट्र होता. ज्या प्रकारे संभाजीराजेंना हाल करून मारण्यात आलं आणि ज्या प्रकारे संभाजीराजेंनी धीरोदात्तपणे हे सर्व काही सहन केलं, यामुळे सर्व महाराष्ट्र पेटून उठला. प्रत्येक घराघरामध्ये आईसाहेब तयार झाल्या आणि त्या आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला सांगू लागल्या की मला भेकड पुरुषांची पत्नी म्हणून जगण्यापेक्षा किंवा भेकड मुलाची आई म्हणून जगण्यापेक्षा एक शहीद मुलांची, एका शहीद नवऱ्याची स्त्री म्हणून जगायला आवडेल. आणि खरोच या संभाजी राजांच्या हत्येमुळे मराठी अस्मिता आणखीन फुलली गेली. राखेतले निखारे बाहेर आले आणि सर्व महाराष्ट्र पेटला आणि या पेटलेल्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब मात्र होरपळून निघत होता. पुढे स्वराज्याची गादी राजारामाकडे आली. राजारामही केवळ 10 वर्ष गादी सांभाळून निघून गेले. त्याच्यानंतर राजारामाची पत्नी ताराबाई पदर खोचून उभी राहिली. आता मात्र 83 वर्षांच्या औरंगजेबाची मान हालत होती. मान हालत नव्हती तर आता मुघल साम्राज्यच हालायला लागलं होतं. महाराष्ट्रात येऊन 20 वर्ष उलटून गेली होती. बाकीच्या साम्राज्याच्या बाकीच्या भागामध्ये सुद्धा बंडाळी माजत होती. दिल्लीपासून दूर शेकडो किलोमीटर लाखोची फौज
सांभाळत असताना पूर्ण मुघल साम्राज्याचा खजिना रिता होत होता. आता औरंगजेब कमरेतनं वाकला होता, मनातलं खचला होता, आयुष्यात झालेल्या चुकांची बेरीज वजाबाकी करत होता. पण मराठे काही झुकत नव्हते. पुढे तारा राणीने या औरंगजेबाला याच्या वयाची 27 वर्षे महाराष्ट्रात गाठल्यानंतर याच मातीमध्ये गाडले आणि स्वराज्याचा भगवा झेंडा फडकत ठेवला. मित्रांनो, एका स्त्रीनंच म्हणजे आईसाहेबांनी या स्वराज्याची संकल्पना मांडली होती, पायाभरणी केली होती. आज एका स्त्रीनंच म्हणजे राणी तारा राणी यांनी या स्वराज्यावर कळस चढवला होता आणि स्वराज्य बिंदोक केलं होतं. मित्रांनो, 400 वर्षापूर्वी केवळ 8,000ची फौज घेऊन आलेल्या अलाउद्दीन खलजी पुढे आपला हजारो वर्षापासूनचं वैभवशाली आणि समृद्ध महाराष्ट्र केवळ 15 दिवसामध्ये गुलामीत अडकला. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केवळ 3.5 ते 4 जिल्ह्याचं स्वराज्य जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली औरंगजेबासोबत आणि त्याच्या लाखोच्या फौजेसोबत 27 वर्ष लढत होतं. आणि हे केवळ शक्य झालं ते म्हणजे तलवारीच्या पलीकडे जाऊन महाराजांनी जनतेसोबत प्रजेसोबत तयार केलेलं एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं, जनतेच्या मनामध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास, जनतेच्या मनामध्ये रुजवलेला स्वाभिमान आणि स्वाभिमानातून फुलली गेलेली मराठी अस्मिता, हेच इथल्या मातीचं आणि स्वराज्याच्या यशाचं गमक होतं. अशा या महान राजाला उद्या येणाऱ्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. जय शिवराय.